नवीन पातळी गाठते आणि कलेचा निखळ आस्वाद घेण्याइतकी आपली 1 फेब्रुवारी 2015 आणि संपादकीयाचं शीर्षक होतं अभिव्यक्ती आणि अभिव्यक्ती. हे उद्दिष्ट मनाशी बाळगून 19 वर्षापूर्वी अंतर्नाद मासिक सुरू केलं आणि मराठी वाचकांची अभिरुची श्रीमंत करण्याचं काम हे मासिक आजही निष्ठेनं करत आहे. ही मठातली बातमी आहे 2014 मधली. कुठल्याही भाषिक समाजातील वाचक त्याच्या वाचनाच्या गरजा उपलब्ध असलेली वाचन सामग्री तिच्याबद्दलच्या त्याच्या अपेक्षा आणि त्याच्या वाचनाची क्रिया घडवून आणण्यात मदतीस होणाऱ्या संस्था तसेच या सर्वांचे नियंत्रण करणारी मूल्ये यांची प्रस्थापित झालेली आणि गतिमान व परिवर्तनक्षम असलेली व्यवस्था म्हणजे वाचन संस्कृती. ही वाचन संस्कृतीची आपण एक व्याख्या या ठिकाणी लक्षात घेऊ. मग या वाचन संस्कृतीमध्ये ही क्रिया घडवून आणण्यात मदतीस होणाऱ्या संस्था आणि सर्वांचे नियंत्रण करणारी मूल्ये या दोन गोष्टींचाही थोडी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं की वाचन संस्कृती ही तेव्हा विकसित होते की त्या समाजामध्ये ज्ञान मनोरंजनाची आणि एकूणच जी कक्षा ज्या आहेत त्या विस्तारित होतात. मग आमच्याकडे वाचन संस्कृती जी आहे ती जी आज आपण म्हणतो की तिची जी स्थिती आहे परिस्थिती आहे आणि वाचनाचं जे काही समाजामध्ये स्थान वगैरे आहे याची आपण या पहिल्या सत्रात चर्चा करणार आहोत. मुळामध्ये वाचनालय जी आहे शासकीय वाचनालय त्या शासकीय वाचनालयाची असलेली स्थिती आणि त्या खोटं नाटक करून आज अनेक ठिकाणी चाललेली ती वाचनालय आणि त्याच्यातून निर्माण होणारी परिस्थिती जर आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की वाचनालयात ज्या मोठ्या प्रमाणामध्ये पुस्तकं लोकांनी नेली पाहिजे तसं होतं. आम्ही सर्वे केले नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वे असा केला की किती वाचनालय योग्यरित्या कार्यान्वित चालू आहे. त्यावेळेला लक्षात आलं की ऑन रेकॉर्ड ती सगळी 147 वाचनालय होती आणि प्रत्यक्षामध्ये 100 वाचनालय चांगल्या प्रकारे सुरू आहेत. 37 वाचनालयामध्ये पुस्तकांची कोणती देवाणघेवाण होती. मग या संदर्भाने हे असं होण्याचं कारण काय तर जी ग्रँड येते ती पुरेशी नाही. ग्रंथालय ग्रंथपाल या सगळ्यांच्या समस्या त्यांना कुठल्या प्रकारचा एक बगाड आणि मग जे ग्रंथालय त्यांनी सुरू केली त्यांनी पुस्तक आणण्यापेक्षा ते आलेलं अनुदान लाटण्याचा कसा प्रकार आणि मग पुढे असं एक लक्षात आलं की ही गोष्ट नाशिक सारख्या तिथं साहित्याची एक पार्श्वभूमी आहे तिथे जर असेल तर बाहेरच्या ठिकाणी माझे गुरु कुमारकर सर, सांगडकर सर, आरेकर सर. हा विषय जो आहे वाचन आणि मानवी जीवनातील वाचनाचं स्थान मला असं वाटतं हा विषय खूप व्यापक आहे आणि त्यामुळे हा विषय अभ्यासत असताना किंवा त्याच्याकडे बघत असताना माझ्या मनात ज्या गोष्टी आल्या तुटक का होईना ज्या माझ्या कारण सलग मी तो खूप मोठा निबंध लिहिला आहे पण आपल्यासमोर मला काही त्याच्यातल्या नोंदी ठेवाव्याशा वाटतात तेव्हा मी आपल्यासमोर ठेवते आहे. मानवी जीवनात वैचारिक समृद्धतेसाठी वाचनाचं फार महत्त्व आहे असं मला वाटतं. वाचनाचा विचार करत असताना वाचन आणि लेखनाची पाळेमुळं मानवी संस्कृती अतिशय पुरातन आहे. त्यांची रुजवात केव्हा झाली ती किती पुरातन आहे हेही आपण बघितलं पाहिजे. ग्रंथालयाची निर्मिती जरी अलीकडची असली तरी वाचन आणि लेखनाची परंपरा फार पुरातन आहे. फक्त त्याचं स्वरूप भिन्न. पूर्वी आपल्याकडे मौखिक परंपरा होती. पाठांतराच्या माध्यमातून ज्ञान पिढी तर पिढी प्रसारित होत होतं. कागदाचा शोध लागण्याच्या आधी मुद्रण कलेचा शोध लागण्याआधी सुद्धा कमलपत्रावर ताडपत्रावर लेखन केले जायचे. शाकुंतलामध्ये दुष्यंत शकुंतलेला कमलपत्रावर प्रेमपत्र लिहितो असा उल्लेख आहे. 11व्या शतकात मुकुंदराजांनी विवेक सिंधू
पडला, संत साहित्य जनमानसात रुजलं, महानुभाव साहित्याच्या सांकेतिक लिपीने संशोधनाला नवी दिशा मिळाली. शाहिरी वाङ्मय तर लोकांचं वाङ्मय ठरलं. इंग्रजी कालखंडाचा उदय झाल्यानंतर कथा, कादंबरी अशा विविध ललित साहित्याची ओळख आपल्याला झाली. ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य दोन्हीही निर्माण व्हायला लागलं. अर्वाचीन साहित्यात दलित साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, भटक्या-विमुक्तांचे साहित्य असे विविध वाङ्मय प्रकार निर्माण झालेले आपल्याला माहिती आहे. मी या सगळ्या गोष्टी आपल्याला केवळ यासाठी सांगते आहे की वाचनाच्या वाचतील तर देश वाचेल आणि लोक वाचतील तर देश वाचेल या भाषणामध्ये त्यांनी आजच्या काळात लोकांसाठी उत्तम लेखन करणाऱ्या लेखकांनी वैश्विक मुद्द्यांवर लेखन करण्याचा सल्ला त्या ठिकाणी त्यांनी दिलेला होता. त्याला कारण सध्याचं 21वे शतक हे अतिशय गतिमान असून विज्ञान तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या अफाट क्रांतीमुळे हे अधिकच गतिमान झालेलं आहे. सामान्य ज्ञानाच्या विविध क्षेत्रांची क्षितिजे प्रचंड वेगानं विस्तारत आहे. या काळासोबत धावताना मागे पडल्यास आउटडेटेड होण्याचा मोठा धोका समोर उभा टाकलेला आहे. आजच्या युवकांनी घेतलेल्या सुरुवातीच्या पायाभूत शिक्षणातील वाचनासोबतच त्यांना अधिक जागरूक राहून अधिकाधिक वाचन करावं लागत आहे. कारण त्यांचे जगण्याचे संदर्भ बदलत चालले आणि या बदलत्या संदर्भात ते स्वतःला अध्यापक ठेवण्याचा प्रयत्न करतात आहे. स्वतःच्या अस्तित्वाला जगण्यासाठी त्यांच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक आकांक्षा आज अधिक विस्तारलेल्या आहेत. त्यासाठी चौफेर वाचन हा त्यांच्या जगण्याचा श्वास आहे, त्याच्या भूतकाळाचा इतिहास आहे. आजची युवा पिढी काय वाचते, त्यांच्या वाचनामागचे उद्दिष्ट आणि प्रेरणा कोणत्या आहेत, स्वतःच्या वाचनाबाबत ही युवा पिढी समाधानी आहे काय, अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचं आहे. आपल्या आवडीच्या निवडीच्या विषयात अवलंबून केलेलं वाचन हेच खरं वाचन. कारण अशा वाचनातून आपल्या तुझ्या ज्ञानामध्ये अधिक भर पडू शकते. वाङ्मयाचे प्राध्यापक किंवा साहित्य किंवा सर्जनशील वाङ्मय कृतीचा अभ्यास करतात तेव्हा त्यांच्या जीवनाविष्कारामध्ये सुद्धा फरक पडतो. सर्वसामान्य वाचक जेव्हा सर्जनशील वाङ्मय कृती वाचतो तेव्हाही त्याच्या संवेदन क्षमतेत आकलनात फरक पडू शकते. पण ते तेव्हाच घडेल जेव्हा वाचन अत्यंत लक्षित असते. अन्यथा फावल्या वेळात संगीताचा आस्वाद घेणे, गप्पांच्या मैत्रीमध्ये वेळ घालवणे आणि वाचन करणे या गोष्टी केवळ वेळ घालवण्यासाठी बरोबरच्या वाटतात. असं वाचन आपल्या मनाचा ठाव करू शकतो. मग यासाठी काय हवं, वाचकाला त्याच्या सुरुवातीच्या आयुष्याच्या काळामध्ये कुठे वाचन गुरु भेटला पाहिजे, भेटावा लागतो. तो त्या वाचनाला योग्य दिशा लागतो. आज प्रत्येक क्षेत्राशी निगडीत उत्तमोत्तम ग्रंथांची उपलब्धी झालेली आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, कृषीविषयक, आरोग्य, वाङ्मय, ज्योतिष्य, खगोलशास्त्र, इतिहास, पर्यावरण, अर्थशास्त्र वगैरे 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 याविषयी अनेक दस्तऐवज त्याचं वाचन करावं याचा इतिहास सहज उपलब्ध करू शकतो. वाचन साक्षरता महत्वाची वारंवार म्हणलेला आहे. म्हणून ज्ञानेश्वरांच्या शब्दात जर सांगायचं झालं जो जे वांछेल तो ते राहो, असं ज्ञानेश्वरांनी जर म्हटलं होतं. आज जो जे वाचेल तो ते राहो हे त्याला आज मिळू लागलेला आहे. भारतात स्वातंत्र्यानंतर झालेल्या वैचारिक स्वातंत्र्यानंतर शिक्षण सर्वसामान्य घराघरात पोहोचलं. शाळा महाविद्यालयाची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती झाली. विद्याग्रहण करणाऱ्यांचं प्रमाणही वाढलं. त्या काळात वेगवेगळ्या जाणीव जागृती झाल्या. चर्चा, चळवळी, आंदोलनाच्या या काळातील वैचारिक संघर्षाला शब्दांचे फुवारे फुटू लागले आणि सर्व स्तरातून वाचक वर्ग म्हणतात. याच वाचकांच्या चोखंदळ निवडीतून ग्रंथालीसारख्या वाचक चळवळींनी आज महत्वाचं पद धारण केलेलं आहे. 1982 मध्ये महाराष्ट्रात ग्रंथमोह या चळवळीने या तिघांनीही एक वाचक वर्गाचा तुषार चांदवडकर यांनी आपली भूमिका विद्यार्थी केंद्रित केली. पद्मरेखा धनगर यांनी वाचनाची पूर्व परंपरा, लेखनाची पूर्व परंपरा मांडली. पण न कळत का होईना त्यांच्या लेखनामध्ये लहान शाळेतले विद्यार्थी याच्यावर त्यांची दृष्टी केंद्रित असलेली.
श्याम कुलकर्णींच्या निबंधामध्ये अतिशय सकारात्मक दृष्टिकोन होता आणि वाचनाचं बदलतं स्वरूप त्याला मिळणारे प्रतिसाद आणि त्याच्यावर अजून अधिकाधिक पातळीवर त्याचा प्रयत्न झाला पाहिजे याकडे त्यांनी आपले लक्ष वेधलं. ही निबंधकारांनी आपले निबंध अतिशय प्रामाणिकपणे सादर केले याच्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद. तुम्ही पुन्हा आपण सकाळी वाचनाबद्दल बोलत असताना मी आणखी एका वाचनाकडे बघता येतं फार गंभीरपणाने बघता येतं या मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधलं होता की तो म्हणजे वाचनाबद्दल झालेलं सैद्धांतिक विवेचन. आपण आतापर्यंत जे वाचनाबद्दल जे निबंध ऐकले ते समाजामधल्या सर्व स्तरामध्ये वेगवेगळ्या विषयावर होणारं वाचन या स्वरूपात होतं आणि त्याचे माणसाच्या मनावर कसे परिणाम होत असतात. मी तुम्हाला आणखी 2 सिद्धांत आहे 3 सिद्धांत होते अगदी थोडक्यात ते तोंडी ओळख करून देणारे आणि आपल्याकडे अजिबात वेळ वाचनाचा राजकारणामध्ये पण फार मोठा उपयोग केला जातो. मला माहिती असेल की वाचन हा राजकीय सत्ता करण्यामधला एक मोठा ग्रुप आहे आणि त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला स्त्रीवाद्यांचं उदाहरण सांगता येतं. स्त्रीवाद्यांनी विपरीत वाचनाची भूमिका मांडली. स्त्रीवाद्यांच्या जवळ ही भूमिका कुठून आली तर ती हेरॉल्ड ब्लूम या एका अभ्यासकाने प्रभाव चिंता नावाची भूमिका मांडली. म्हणजे प्रत्येकच येणाऱ्या नव्या कवींना आपल्या पूर्वसुरींची म्हणजे आपल्या पूर्वी ज्यांनी कविता लिहिली आहे त्या कवितेमधील त्यांचं स्थान अंशतः कमी करून स्वतःला प्रस्थापित करायचं असतं. आपली स्वतःची ओळख त्या परंपरेमध्ये निर्माण करायची असते आणि यासाठी त्यांना नेहमी ही चिंता भेडसावत असते. त्याला ते प्रभाव चिंता असं म्हणतात. इन्फ्लुएन्स एन्झायटी असं ते म्हणतात. आणि त्यासाठी प्रत्येक नवे कवी आपल्या परंपरेचं विपरीत वाचन करतात. परंपरेचं विपरीत वाचन करणं याचा अर्थ ती आपल्या एका विशिष्ट भूमिकेनुसार ती वाचणे. म्हणजे आज सावित्रीबाई फुलेंचं काही प्रमाणात विपरीत वाचन होतं. आपल्याला माहिती 60 कवींनी आपल्या पूर्व परंपरेचं विपरीत वाचन केलं काही प्रमाणात. त्यांनी आपली नाळ थेट संत साहित्याशी अधिक प्रमाणात होती मौखिक परंपरेशी. नवोत्तरी कवींना सुद्धा ही चिंता भेडसावत असते आणि ते आपल्या पूर्व परंपरेचं विपरीत वाचन करतात. विपरीत वाचनाची संकल्पना स्त्रीवाद्यांनी सुद्धा स्वतःच्या व्यूहरचनेसाठी वापरली आणि त्याच्यामधून स्त्रियांचं स्त्रीत्व हे पुरुषसत्ताक सामाजिकतेने आणि सांस्कृतिकतेने त्यांना कसं दिलेलं आहे यासाठी त्या आपल्या परंपरेमधल्या वेगवेगळ्या नित्यकथांचा अभ्यास करून त्यांचं विपरीत वाचन करतात. अत्यंत थोडक्यात इथे इतकी सहज सुलभ सोपी कल्पना नव्हे. फक्त वाचनाची संकल्पना ही तिची सैद्धांतिक मांडणी सुद्धा कशी होते आणि राजकारणाच्या सत्ता व्यूहामध्ये वाचन ही संकल्पना कशी वापरली गेली आणि त्याच्यामधून संहिता कशा वापरल्या जातात याचं एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतात. दुसरे आहे पुनर्वाचन. की अनेक वेळा सत्ता पालन होतात. वेगवेगळ्या भूमिकांचे वेगवेगळ्या विचारसरणीची सत्ता स्थानावर आणि अशा वेळेस आपल्याला प्रतिकूल ठरणारा आपल्या भूमिकेशी विसंगत असणारा अशा तऱ्हेच्या इतिहासाचं पुनर्लेखन केलं. आता हे पुनर्लेखन म्हणजे इतिहासाचं पुनर्वाचन असतं. आपण अगदी आता सध्या सुद्धा दीनानाथ बात्रा
जे काही करताय तुम्हाला माहीत असेल की इतिहास बदलण्याचे जे काही प्रयोग सुरू आहेत, दिनांना पात्रादेखील इतिहास लेखनाचे प्रयत्न करते, हे खरोखर इतिहासाचं पुनर्वाचन स्वतःच्या भूमिकेनुसार केलं जातं. आणि तिसरी एक संकल्पना ज्या क्लोज रिडिंग म्हणतात की कलाकृतीचं सूक्ष्म विश्लेषण सूक्ष्म वाचन करून सूक्ष्म वाचनाची संकल्पना ही रिचर्ड्स आणि त्याचा शिष्य एडिसन यांनी मांडली. आणि कलाकृतीच्या खोल तळाशी जाण्यासाठी कुठली 7 प्रकार वापरावे लागतात. 7 टाइप्स ऑफ ॲम्बिग्युटी असं की त्याच्यामध्ये यमकाचे अर्थ कसे वेगवेगळे बदलले जातात. कवीच्या मनोवृत्तीचा प्रवास त्याच्यामध्ये कसा दिसतो, प्रतिमांची अर्थसंघटना आणि त्या अर्थसंघटनेच्या खाली कोणकोणते स्तर असतात, काम करत असतात याच्या विषयी त्यांनी अतिशय सखोल विवेचन केले. आणि ही एक क्लोज रिडिंग ज्याला म्हणतात, ही एक वाचनाबद्दलची संकल्पना म्हणून मांडली. तर वाचनाचा उपयोग, वाचन ही संकल्पना आपल्याला किती पातळ्यावर पाहता येते हे फक्त मला याच्यामधून सूचित करायचं. क्लोज रिडिंग, विपरीत वाचन आणि पुनर्वाचन याच्याशिवाय वाचनाच्या सैद्धांतिक आपल्याला एक ठिकाणी वेगवेगळ्या पातळीवर विचार केलेला दिसून येतो. पण फक्त मला हे सूचित करायचं असतं की वाचनाचं सामाजिक सांस्कृतिक सत्ताकारण जे आहे ते या विपरीत वाचनाने पुनर्वाचनाने आपल्यासमोर प्रगट करून दाखवलं. आणि वाचनाकडे बघण्याची ही पण एक भूमिका आहे हे तुमच्या लक्षात आणून द्यावं. इतकंच माझा उद्देश होता. तुम्ही मला इथं बोलवल्याबद्दल त्या सर्व आयुष्यकालीन सर्व मला बोलवल्याबद्दल आणि तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद मॅडम. फ्रान्सिस बेकन यांच्या रीडिंग मेक्स मॅन परफेक्ट आणि मार्गारेट फुलर यांच्या टुडे अ रीडर टुमॉरो लीडर या कृतीला धरून आपण वाचत होऊया. कारण समर्थांनी म्हटलं की सामाजिक काहीतरी लिहित जावे, प्रसंगी खंडित वाचित जावे हा संदेश या वाचन आणि मानवी जीवनात वाचनाचे स्थान या सत्रात अध्यक्ष म्हणून डॉक्टर रोगल मॅडम, निबंध वाचक म्हणून आचार्य डॉक्टर श्याम मोहनकर सर, डॉक्टर चंद्रावकर सर, डॉक्टर रत्नरेखा रत्नकर, डॉक्टर विक्टर यांनी अतिशय सुंदर निबंध वाचन केले. या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. आपणही ग्रहण केला, आपलेही आभार मानतो आणि पुढील सत्राचे सुचालन करण्यासाठी त्यांना पाचारण करतो. धन्यवाद. डॉक्टर कोमल ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी आमंत्रित करते. हेमंत मेश्राम यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर कोमल ठाकरे यांचं स्वागत करावं. आजच्या या विषयीची वाचकांची अभिरुची या विषयावर मत मांडण्यासाठी आमंत्रित करते. धन्यवाद मॅडम. गणेश महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय मराठी या गुरुकुल्य सुश्रुताई गोगल, या सत्राचे सर्वाध्यक्ष सर्व सहभागी लेखक आणि उपस्थित मान्य. माझा लेखन मी 10 मिनिटात आटपते कारण तो दीर्घ आहे. विषय आहे बोलीभाषेविषयीची वाचकाची अभिरुची आणि त्यातील समस्या. मराठी साहित्य विश्वाचा विचार जर आपण केला तर आजचा वाचक वर्ग साधारणपणे कथा, कादंबरी, कविता, नाटक याकडे जास्त आकर्षित होतो. पण तो बोलीचा अभ्यास किंवा भाषेचा अभ्यास करताना आपल्याला जास्त प्रमाणात वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या अभ्यासाकडे न वळण्याची त्याची अभिरुची, त्याच्यामागची नेमकी कारण काय असावीत या प्रश्नाचा शोध घेण्याची संधी या चर्चासत्राची निमित्ताने मला मिळाली. याबद्दल आयोजकांचे मी आधीचा आभार मानते. भाषा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि मानवाच्या एकूण प्रगतीच्या मुळाशी बोली भाषा आहे. आज महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर बोलल्या जाणाऱ्या बोली या साधारणपणे प्रादेशिक आणि समूह गटांप्रमाणे ओळखल्या जातात.
संसारपूर्व काळात आता हा जो भाग झालेला आहे तो मी पुनर्विधी करते. मुद्रणकलेच्या कक्षेतनं आलेली भाषा म्हणून बोलीभाषांच्या अभ्यासाने पर्यायी वाचनाला गौरव प्राप्त झाले. अशा गौण समजल्या जाणाऱ्या कितीतरी बोली आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला आढळतात आणि खूपशा बोली या मृतवत झालेल्या आहेत असेही दिसते. आणि याचं करताना आपण सगळ्यांनीच म्हणजे शासनासह वाचक भाषाप्रेमी विद्यापीठ आणि संस्था या सर्वांचीच जबाबदारी आहे. अतिशय खेदाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी आपल्या बोलींचा अभ्यास केला तो पाश्चात्य भाषा वैज्ञानिक ग्रियर्सन यांनी. ग्रियर्सनला लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया या ग्रंथातून बोलीभाषांचा अभ्यास करायला उत्कृष्ट संचालक मोक्षदा मनोहर मॅडम. मला असं वाटतं की आता काही वाचायची बोलायची गरज शिल्लक राहिली नाही. वाचनाचं महत्व सगळ्यांना कळलेलं आहे असं या सगळ्या खाली खुर्च्यावर वाटतंय. त्याच्यामुळं बोलायचं काय आणि कशासाठी कोणासाठी हे प्रदर्शन कशासाठी असं वाटायला लागलं. पण औपचारिकता का होईना मी माझा निबंध जो लिहिलेला आहे त्याचा थोडा भाग वाचतो, संपवतो आणि तोही शेवटी घेतो. बोलायचं तर बरंच होतं, डोक्यात खूप गोष्टी आलेल्या होत्या. पण आज किती लोक वाचन करतात, आजचा किती टक्के तरुण वर्ग वाचन करीत आहे याचं उत्तर समाधानकारक आहे. आजच्या काळाशी सुसंगत युवा वर्गाला मार्गदर्शन करणारे त्यांच्या व्यवसायाशी निगडीत असतात असं साहित्य लेखकाकडून निर्माण होत आहे का हाही प्रश्न महत्वाचा आहे. आजच्या वाचन संस्कृतीची पूर्वीच्या काळापासून तुलना केल्यास असं आढळून येतं की पूर्वीच्या काळी करमणुकीसाठी तर सोडा ज्ञान संपादनासाठी साधा रेडिओही करत नव्हता. अशा वेळी वर्तमानपत्र वाचून ज्ञान मिळवायचं, कादंबरी वाचून मानवी मनातील त्याविषयी भावनांचं स्पंदन अनुभवायचं आणि तन्मयतेनं अख्खी कादंबरी वाचून काढायचं. कारण त्यावेळी वाचनातून मनोरंजन, प्रबोधन, ज्ञान प्राप्त व्हायचं. आज युवा पिढीसमोर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. रेडिओ, TV याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्ञानाचा झरा ओसंडून वाहत असतो. डिस्कवरी, नॅशनल जिओग्राफिक चॅनल प्रचंड ज्ञानदार उपलब्ध झाला आहे. महाजालकाच्या माध्यमातून विश्वातील कोणत्याही विषयावर माहिती क्षणात मिळते. मोबाईल फोन तर मिली संगणक बनत आहे. आज ज्ञान संपादनाचे एक वेगवेगळे मार्ग तरुणांपुढे उपलब्ध आहे. गतिशील जीवनात मोठ्या आकाराचं साहित्य वाचण्याची स्वस्तता आणि वेळ तरुणांजवळ उपलब्ध नाही. त्याऐवजी ई-बुकच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक लायब्ररीच्या माध्यमातून अनेक ग्रंथ नजरे खाली घालून त्यातून आवश्यक मुद्दे टिपून घेतले जात आहे. अनेक चर्चासत्र, शिबिरे ज्ञानप्राप्ती करून घेतल्या जात आहे. महाजालकावर पुस्तकं वाचता येत आहेत, तशी ऑडिओ बुक्स कानाला इयरफोन लावून ऐकली जात आहेत. या सर्व प्रकारातून होणारी ज्ञानप्राप्ती वाचन संस्कृतीला पर्याय ठरत आहे. आज ग्रंथ विकत घेऊन वाचणं एवढीच मर्यादित व्याख्या वाचन संस्कृतीची राहिलेली नाही. 500 रुपयाचा ग्रंथ विकत घेऊन वाचणाऱ्यांचं प्रमाण फार कमी आहे. त्यापेक्षा कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात ई-बुक वाचता येते, चालता येते. पेन्सिल, लॅपटॉपद्वारे तर पुस्तकं वाचता येतात. कानाशी मोबाईल आणि डोळ्यासमोर लॅपटॉप अशी एक नवी वाचन संस्कृती उदयाला आलेली दिसते. अशा बदलत्या क्रांतिकारक शोधांना लक्षात घेऊन आजच्या लेखकांनी बऱ्याच गोष्टी तत्परतेनं संगणकावर डाउनलोड करणं महत्त्वाचं ठरलेलं आहे. संगणक प्रणाली मराठी भाषेत उपलब्ध होणं आवश्यक झालेलं आहे. इंग्रजी भाषा ज्ञान वाढवण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. पुस्तकं भाषांतरित करणं, मराठी पुस्तकाचं डिजिटायझेशन होणं आवश्यक आहे. कारण आयपॅडच्या माध्यमातून पुस्तकं वाचता येतील. जगातील प्रसिद्ध व्यक्तीची आत्मचरित्र मातृभाषेत अनुवाद करून मोठ्या संख्येने उपलब्ध झाली तर समाजातले अनेक लोक मोठ्या प्रमाणात वाचन संस्कृतीकडे आकृष्ट होईल असंही मला वाटते. यासाठी आजच्या लेखकांनी संगणकाशी मैत्री केलीच पाहिजे असंही एक वाटतं. आपल्या सिद्धहस्त लेखनाला मोठ्या कौशल्याने लिहिण्याचं तंत्रही गमतणं आवश्यक ठरलेलं आहे. वाचक आपल्याकडे कसा आकर्षित होईल याचा विचार लेखक, प्रकाशक, सामाजिक कार्यकर्ते आणि वाचकांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञानासह पोहोचणं आवश्यक झालेलं आहे. आजच्या वाचकांनी मिळालेल्या सुविधांचा वापर असा करावा की जेणेकरून वाचनानं मन सुसंस्कारित होईल. अनेक मान्यवर संस्थांचे सदस्य असणाऱ्या डॉक्टर मुनघाटे सरांच्या मार्गदर्शनाखाली 15 जणांना PhD प्राप्त झाले. आपल्या कार्यकर्त्याद्वारा अभिवादन करते आणि अध्यक्षीय भाषणासाठी आपणास आमंत्रित करते.
ज्यांनी या चर्चासत्राचं उद्घाटन केलं त्या डॉक्टर सुषमा करोगल, ज्यांनी बीजभूषण केलं ते प्राध्यापक डॉक्टर राजन गवस, या ठिकाणी उपस्थित प्राध्यापक करुणा दुर्भाषी, या चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ प्राध्यापक प्राचार्य प्राध्यापक राजेंद्र जयस्वाल, या सत्रामध्ये ज्यांनी आपले निबंध सादर केले ते प्राध्यापक अलका माटकर, प्राध्यापक रोमन ठाकरे. खरं म्हणजे उद्घाटन प्रसंगी प्राध्यापक सुषमा करोगल आणि डॉक्टर राजन गवस यांनी वाचन संस्कृती संबंधी आणि अभिरुची संबंधी जे काही मुद्दे आपल्या हाती दिलेले आहेत त्याच्या अवतीभोवतीच आपली ही सगळी चर्चा चाललेली आहे. मला सुद्धा असं वाटायला लागलं की या दोन भाषणांमध्ये अनेक महत्वाचे असे मुद्दे दडलेले आहेत. एक वेगळा असा पैलू सापडत नाही, पण या दोन भाषणांमध्ये जी सैद्धांतिक मांडणी केलेली आहे त्याचा अजून पुरेसा जो काही त्याची जी काही खोड आहे ती अजून आपण करू शकलो नाही. या ठिकाणी पोर्टलवर यांनी वाचन संस्कृती आणि अभिरुचीवरती हे जे चर्चासत्र आयोजित केलेलं आहे, आपण सगळे जमलेलो आहोत आणि एकूण या सत्रामध्ये जी आपली उपस्थिती दिसते आहे त्यावरून सुद्धा मला एक अशी सूचना करायची वाटते की पोर्टलवर यांनी आणखी एखादं चर्चासत्र आयोजित करायला पाहिजे. वाचन प्रक्रिया गौस सरांनी अतिशय महत्वाचे असे मुद्दे मगाशी मांडलेले होते. वाचन प्रक्रिया कशी असायला पाहिजे, कशी असू शकते, त्याचे टप्पे कसे असतात आणि करोगल मॅडमने सुद्धा तो एक मोठा असा मुद्दा मांडला की मुळात वाचन प्रक्रिया ही जी संकल्पना आहे ही संकल्पना निर्माण कशी झाली, तर ती भाषेपासून नाही, ती मुद्रित माध्यमांपासून, म्हणजे जेव्हा लिपी निर्माण झाली तेव्हापासून. याचा अर्थ लिपीच्या आधी, मुद्रित माध्यमांच्या आधी भाषा होतीच. आणि आपल्याला असंही दिसतं की ज्या काळामध्ये लिपी नव्हती, ज्या काळामध्ये मुद्रित साधनं नव्हती, त्या काळात भाषा अत्यंत प्रभावी होती, साहित्य अत्यंत प्रभावी होतं. आणि म्हणूनच एक असं विरोधाभास आपल्याला जाणवतो की आज इतकी सगळी साधन सामग्री आपल्या सोबत आहे, पण एखाद्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक ते 10 वर्षांनी जर विचारलं तर त्याचा लेखक कोणाला सांगता येत नाही, त्याच्याविषयी कोणाला माहिती असत नाही. पण शेकडो वर्ष आधी ज्यांनी निर्मिती केलेली आहे, मग ते संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकोबाराय असतील, आज सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे साधनांची जी सामग्री आहे त्या सामग्रीशी वाचन प्रक्रिया, वाचन संस्कृती किंवा अभिरुची यांचा काही संबंध आहे का याचा आपण विचार करायला पाहिजे. परत एक वाचन संस्कृतीबद्दल आपण सतत नकारात्मक असा मुद्दा मांडतो की अलीकडे वाचन संस्कृती कमी झालेली आहे, फार कमी लोक वाचत आहेत, वाचनाला ओझ पडत आहे. पण वस्तुस्थिती तशी नाही. ज्या काळामध्ये शिक्षित लोकांची संख्या कमी होती, लेखकांची संख्या कमी होती, ग्रंथालयांची संख्या कमी होती, त्या काळामध्ये जितके वाचक होते त्याच प्रमाणात आज तेवढेच विद्यापीठावर उपस्थित डॉक्टर राज मुसने सर यांचं स्वागत पोर्टलवर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मंचावर उपस्थित डॉक्टर धनराज खानोलकर सर यांचं स्वागत निशांत.
मंचावर उपस्थित सुदर्शन दिवसे सरांचं स्वागत करण्यासाठी मी कोतवाल सरांना आमंत्रित करतो आणि सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. औपचारिक स्वागताचा सोहळा संपन्न झाला. अधिक वेळ न घालवता मी अभिरुचीच्या स्वरूपाने बदलतेच तर या सत्रातील निबंध वाचक, या सभागृहामध्ये उपस्थित असलेले मान्यवर प्राध्यापक बंधू आणि भगिनी, जे सकाळपासून या ठिकाणी एका विषयावर आपण संवेदना चिंतन चर्चा करतो आहोत. मला असं वाटतं की त्याची जी चौकट आहे ती मराठी वाचन संस्कृती आणि मराठी अभिरुची अशी आहे असं मी गृहीत धरतो. कारण ती जी चिंता व्यक्त होते ती मराठी भाषेतल्या साहित्याच्या वाचनाबद्दल व्यक्त होते. वाचनाच्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण वाचनाची जागा वेगवेगळ्या माध्यमांनी घेतलेली आहे हे सगळे आपल्याला अनुभवत आहे आणि त्याच्याशी अभिरुचीचा मुद्दा संलग्न आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेतल्या साहित्याच्या जागेवर इतर खूप साहित्य वाचलं जात आहे. नवं चेतन भगवत आहे, अमिश त्रिपाठी आहे, अनेक लेखक आहेत, देवदत्त पटनायक आहे. आपली तरुण पिढी, आपली मुलं वाचत नाही असं नाहीये, पण मुद्दा आहे मराठी भाषेतल्या वाचनाचा. आणि मला असं वाटतं की ती विचार चौकट किंवा ती चर्चा चौकट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आपल्या विजय भाषणामध्ये गवसकरांनी जो एक वेगळाच एक वळण देण्याचा प्रयत्न या चर्चेला जो केला की मला असं वाटतं विजय भाषणामध्ये अशा पद्धतीने विषयाचं गांभीर्य कमी केलं जाऊ नये किंवा त्यांनी पु ल देशपांडेंचा उल्लेख केला निश्चितपणाने एक प्रकारे. आणि वाचन संस्कृतीच्या आणि अभिरुचीच्या संदर्भामध्ये प्रादेशिकतेचा आणि जातीयतेचा मुद्दा हे सगळे माझे सहकारी निबंध वाचक आणि सूत्रसंचालक आणि आपण सर्व जे सहनशीलतेने उपस्थित आहेत असे अभ्यासक वर्ग. मी अतिशय थोडक्यामध्ये माझे जे मुद्दे आहेत ते फक्त मुद्दे मांडले, कुठल्याही पद्धतीनं इथं वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. अभिरुचीचं स्वरूप असा जो मुद्दा आहे त्या ठिकाणी मला दोन अर्थ दिसतात अभिरुचीचे. एक वर्णनात्मक अर्थ आहे त्याचा, तो म्हणजे आवड. कुठल्याही साहित्य आपण साहित्याशीच आता जोडून घेऊया, बाकी तर माझा विचार नको करूया. साहित्याची जी आवड आहे किंवा साहित्याची जी निवड एखादी व्यक्ती करते त्यातून त्याची अभिरुची दिसते. तर हा झाला वर्णनात्मक अर्थ. पण हळूहळू जसजसं साहित्य व्यक्ती वाचत जाते आणि जसजसं त्याला एक प्रकारची त्याला मूल्यात्मक जाणीव त्यामधून निर्माण होते आणि त्याची निवड जी आहे ती मूल्ययुक्त होते, तर आपण त्यालाही मग अभिरुची असं म्हणतो. त्यामुळे अभिरुचीमध्ये एक मूल्यभान हाही भाग अत्यंत आहे. त्यामुळे हे दोन अर्थ आपण अभिरुचीच्या संदर्भामध्ये लक्षात घेतो. आणखी एक या ठिकाणी मुद्दा असा आहे की प्रतिभाशक्ती ही निर्मितीक्षम अशी मनाची शक्ती आहे आणि अभिरुची ही निर्मितीक्षम नसलेली अशी एक मनाची शक्ती आहे. अभिरुचीची गरज ही लेखकालाही आहे आणि रसिकालाही आहे. आस्वाद उत्तम घेण्यासाठी रसिकाला त्याची गरज असते हे आपण सहजपणे समजू शकतो. पण दुसऱ्या बाजूला हे असं आहे की ज्यावेळेला लेखक लिहितो त्यावेळेला तो स्वतःच्याच लिखाणाचं जे समीक्षण किंवा एक आंतरिक मूल्यमापन करत असतो ते अभिरुचीच्या सहाय्याने करत असतो. आणि म्हणून लेखकाची स्वतःची अभिरुची सुद्धा प्रगल्भ असावी लागते. म्हणजे लेखकाजवळ नुसतीच प्रतिभाशक्ती असून उपयोगी नाही, तर त्याच्याजवळ चांगली अभिरुची असायला पाहिजे. तर त्याचं जे अभिव्यक्ती जी आहे साहित्य कृतीची ती अतिशय चांगली आणि दर्जेदार. आणि लेखकाची अभिरुची आणि रसिकाची अभिरुची या दोन्ही मिळून साहित्य निर्मितीला चांगलं किंवा वाईट वळण लावू शकतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण समोरचा वाचक हा कोणत्या प्रकारच्या साहित्य कृतीला दाद देतो याचं एक दडपण हे लेखकाच्या मनावर असू शकतं आणि त्यातून
त्याची साहित्य निर्मिती प्रभावी होऊ शकते. त्यामुळे समोर जर चांगल्या अभिरुचीचा वाचक वर्ग असेल तर आपोआपच लेखकाच्या निर्मिती क्षमतेला एक चांगलं बळ हे मिळू शकतं असं आपल्याला दिसतं. अभिरुचीचे स्तर संभवतात समाजामध्ये हे आता आपण अनेक निबंधांमधून हा मुद्दा आलेला आहे. मध्ययुगीन काळामध्ये आपल्याला दिसतात. मराठीचा जर आपण विचार केला तर संत, पंत आणि संत हे एका अर्थी अभिरुचीचे स्तर आहे. की संत साहित्याचा जो संबंध जे त्यांचं आव्हान आहे ते सर्व प्रकारच्या अभिरुचीला आहे. पंडितांचं जे आव्हान आहे ते एका विशिष्ट वर्गाच्या अभिरुचीला आहे. आणि शाहिरांचं आहे तेही पुन्हा बहुजन समाजाला आणि श्रमिक किंवा सैनिक वर्गाला अशा प्रकारचं आहे. तर हे स्तर आहे, पण अर्थात हे स्तर एकमेकांमध्ये मिसळू शकतात हेही आपल्याला दिसतं. आधुनिक काळामध्येही आपल्याला असे अभिरुचीचे वेगवेगळे स्तर दिसतात. एका अर्थी अभिरुची ही व्यक्तिगत पातळीवरही आपल्याला बघता येते आणि दुसऱ्या बाजूला थोडीशी समान अभिरुची असलेल्या व्यक्तींचे समूह किंवा गटही आपल्याला दिसतात. तर अशी ही एक स्तर आपल्याला अभिरुचीचे दिसतात ज्याचा उल्लेख या ठिकाणी निबंधांमध्ये आलेला आहे. आता हे जे अभिरुचीचे स्तर आहेत किंवा यातून जी एक अभिरुची आपण जी म्हणतो तर त्याची कुठली चांगली किंवा आदर्श अभिरुची असं विधान आपण करू शकत नाही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अमुक एक प्रकारची अभिरुची चांगली किंवा आदर्श आणि अमुक एक प्रकारची अभिरुची ही चांगली नाही हे म्हणणं हे बरोबर नाही. एकच उदाहरण द्यायचं झालं तर असं घेता येईल पहा की संस्कृतमधल्या साहित्यामध्ये शृंगार रस श्रेष्ठ मानला जातो आणि त्या प्रकारचं साहित्य आवडणाऱ्याला आपण जर श्रेष्ठ चांगली अभिरुची म्हणत असलो तर शाहिरांनी जर शृंगार रस व्यक्त केला तर त्याला अश्लील म्हणणं हे कितपत बरोबर आहे. म्हणजे हा शेवटी एक वादाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतो असं आपल्याला दिसतं. त्यामुळे आदर्श अभिरुचीबद्दल विधान करणं कसं अवघड असतं. चांगली किंवा वाईट ठरवणं हे साहित्य अभिरुचीच्या बाबतीमध्ये अवघड गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि दुसरं असं की इथे काही मुद्द्याचा उल्लेख झाला की अभिरुची सातत्यानं बदलत राहते. म्हणजे कुठल्या प्रकारची अभिरुची समाजाच्या कधी केंद्रस्थानी येईल हे आपल्याला काही सांगता येत नाही. ते सातत्यानं ते बदलत राहतं असं आपल्याला दिसतं. वारंवार असं इथं उल्लेख झाला की वाचन संस्कृती जी आहे ती क्रमाक्रमानं नष्ट होते असं दिसतंय. दुसऱ्या बाजूला पुस्तकांची संख्या वाढते आहे, पुस्तकांचा खप वाढतो आहे, शिक्षणाचा प्रसार वाढला की वाचक वर्ग वाढतो आहे. म्हणजे अशी एक वर्गात्मक स्थिती आणि नेमका काय यातनं आपण अभिरुचीच्या बाबतीमध्ये अर्थ काढावा हे आपल्याला लक्षात येत नाही. परिस्थिती या ठिकाणी या निबंधांमधूनही व्यक्त झाली आणि सकाळपासून सातत्यानं व्यक्त होत होती असं आपल्याला दिसतं. या ठिकाणी विचार करताना एक दोन मुद्दे आहेत पहा की अभिरुचीवर संस्कार करणारे जे आधुनिक काळातले घटक आहेत, शिक्षण पद्धती हा घटक आहे, प्रसार माध्यम हा घटक आहे. आणि या दोन घटकांनी काय केलं पाहिजे तर मला असं वाटतं की संवेदनशीलता जी आहे ती निर्माण केली पाहिजे. शिक्षण पद्धतीमधून हा प्रयत्न सातत्यानं झाला पाहिजे की व्यक्तीची संवेदनशीलता जी आहे ती जागृत राहील. आणि प्रसार माध्यमांमध्ये आता सध्या तरी असं दिसतंय की ती एका परीनं बोलकट करण्याकडे जो कल आहे किंवा सतत एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवणं किंवा सातत्यानं काही गोष्टी पुनरावृत्त करणं एक जो बोलकटपणा येतो त्या बोलकटपणा टाळण्याकडे खरं प्रसार माध्यमांचा कल पाहिजे. आणि त्यांनी ही संवेदनशीलता जपली पाहिजे किंवा चांगलं साहित्य चांगल्या कलाकृती या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते प्रसार माध्यमांनी केलं पाहिजे. तर ही जागरूकता प्रसार माध्यमांमध्ये जर असेल तर त्याचा फायदा मिळू शकतो. आता ही जी म्हणजे पण इथं पुन्हा प्रश्न असा येतो की व्यावहारिकता किंवा धंदेवाईकपणा किंवा व्यावसायिकता ही आडवी येते प्रत्येक ठिकाणी. आणि सध्या जे महत्त्व प्राप्त होत आहे हळूहळू ते व्यावहारिकतेला किंवा व्यावसायिकतेला महत्त्व प्राप्त होत आहे. पैसा मिळवणं या गोष्टीला महत्त्व प्राप्त होते आणि त्यामुळे क्रमाक्रमानं आपल्याला असं दिसतं की अभिरुची जी आहे त्या अभिरुचीकडे आपलं दुर्लक्ष होत आहे असं आपण म्हणूया. एक मला वाङ्मयीन अभिरुचीच्या बाबतीमध्ये दोन गोष्टी या ठिकाणी नोंदवायच्या की वाङ्मयीन अभिरुची ही मुळात असते की नाही हा एक मुद्दा आपण जरासा बाजूला ठेवू. पण आर्थिक स्तर हे त्याला महत्त्वाचं कारण आहे की आर्थिक स्तराचा परिणाम हा व्यक्तीच्या अभिरुचीवर होऊ शकतो. त्यामुळे मुळात चांगली अभिरुची असणाऱ्या व्यक्तीची अभिरुची विकसित होणारही नाही कदाचित बाह्य परिस्थितीमुळे किंवा मुळात चांगली अभिरुची
एखादी व्यक्ती तिला चांगलं वातावरण लाभलं, तिची अभिरुची जी आहे ती वाढूही शकते. तर हेही आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मला म्हणजे असं म्हणायचं आहे की समाजातल्या अनेक घटकांचा आणि त्याचबरोबर आर्थिक जे स्तर आहेत त्या स्तरांचा परिणाम जो आहे तो अभिरुचीवर होत असतो. त्यामुळे आपण सरसकट अभिरुचीवर विधान करणं हे बरोबर नाही असं मला या ठिकाणी नोंदवायचं. अभिरुचीच्या बाबतीमध्ये आणखी एक मला एक ऐतिहासिक संदर्भात बघताना असं दिसतं की जोपर्यंत मराठी समीक्षेचा मराठी वाचकाशी संबंध होतो तोपर्यंत आपल्याकडे वाङ्मयीन अभिरुची किंवा साहित्य वाचन संस्कृती ही चांगली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण पाहिलं तर समीक्षेचा सामान्य वाचकाशी किंवा कुठल्याही वाचकाशी संबंध होता आणि माणसं जसं साहित्य वाचत होती तसं समीक्षाही वाचत होती. आणि त्यामुळे आपोआप असं होत होतं की येणाऱ्या नवीन साहित्याच्यासाठी जी एक भूमिका तयार व्हायला पाहिजे ती भूमिका त्यांची होत होती तयार. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्याला असं दिसतंय की साहित्य बदलत चाललेलं आहे. ती फार चांगली गोष्ट आहे. खूप चांगला विकास मराठी साहित्यामध्ये आपल्याला दिसतो. ते का दुर्बोध होत आहे कारण त्याचं आकलन करून देणारी समीक्षा आपल्याकडे होती. आणि ती समीक्षा का नाही याचं कारण समीक्षा बदलत्या दिशेनं चाललेली आहे मराठी समीक्षा आणि समीक्षा दुर्बोध होती. म्हणजे समीक्षेशी इथल्या सामान्य वाचकाचा इथल्या अभ्यासकाचा असलेला जो संबंध आहे तो तुटलाय. आणि समीक्षा व्यवहार हा पुष्कळसा मला असं वाटतं की विद्यापीठीय क्षेत्रामध्ये केंद्रित झालेला आहे. बाहेरच्या समाजाशी ह्या समीक्षा व्यवहाराचा फारसा संबंध उरलेला नाही. आणि जो उरलाय तो वर्तमानपत्राचे एक परिचयात्मक समीक्षण असतं तेवढ्या पुरताच उरलाय. तर अशा प्रकारच्या समीक्षेनं येणाऱ्या नव्या साहित्याचं आकलन करून घेण्यासाठी जी वाचकाची तयारी करून घ्यायला पाहिजे ती होणार नाही. आणि ती जर होणार नाही तर नवं साहित्य आकलन करून घेणारी जी वाङ्मयाभिरुची आहे ती वाङ्मयाभिरुची इथं निर्माणच होणार नाही. तर हा पेच आहे आपल्या समाजाचा असं मला वाटतं की आपली समीक्षाही समाजापासून तुटलेली आहे आणि म्हणून साहित्य समाजापासून तुटलंय. खरं म्हणजे आता जे नवे कवी लिहित आहेत ते आत्ताच्या परिस्थितीबद्दल लिहित आहेत आणि विद्यार्थ्याला तर ते आव्हान किंवा विद्यार्थ्याला ते साहित्य कळतं. म्हणजे माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगते की आमच्याकडे अभ्यासक्रमामध्ये कुसुमाग्रजांचा विशाखा आणि शरदचंद्र मुक्तिबोधांची सत्याची जात हे दोन कविता संग्रह होते. माझी समजूत अशी होती की मुलींना विशाखा हे अधिक आवडेल आणि त्यांना अधिक चांगलं कळेल. पण मी दोन्ही पुस्तकं माझं कुठलंही मत न मांडता सर्व प्रकारे त्यांचे विशेष सांगून जेव्हा शिकवली तर माझ्या असं लक्षात आलं की मुलींना सत्याची जात ही जास्त आवडते. त्यांना मुक्तिबोधांची कविता ही जास्त पटली. इतकी पटली की पुस्तक विकत घेऊन आपण आपल्याजवळ ठेवावं इतकं त्यांना वाटतं. याचा अर्थ आत्ताच्या काळाशी संबंधित असणारं साहित्य जे आहे ते पोचतं वाचकापर्यंत किंवा नव्या अभ्यासकांपर्यंत. पण जर ते समीक्षेने पोचवलं नाही तर ते त्यांच्यापर्यंत पोचणार नाही. म्हणून मला असं वाटतं की समीक्षेची जबाबदारी आहे की आपली अभिरुची जी आहे ती अधिक समृद्ध करण्याची आवश्यकता आहे. इथं एक दोन महत्त्वाचे मुद्दे नायकवडे सरांच्या ह्याच्यामध्ये आले. एक म्हणजे इथली अभिरुची ही बऱ्याच अंशी मध्यमवर्गीय अभिरुची आहे आणि म्हणून मध्यमवर्गीय अभिरुचीच्या मध्यमवर्गीय वाचनाच्या ज्या मर्यादा आहेत त्या इथल्या अभिरुचीला आहेत. दुसरा त्यांनी संभ्रमावस्थेचा जो मुद्दा मांडला तोही अतिशय महत्त्वाचा आहे की आजच्या समाजामध्ये ह्या सगळ्या प्रकारची संभ्रमावस्था ही आपल्याला दिसते. एका बाजूला इंग्रजीचं आक्रमण आहे. इंग्रजी साहित्य इंग्रजी संस्कृती विशेषतः अमेरिकन इंग्रजी म्हणण्यापेक्षा सुद्धा अमेरिकन म्हटलं पाहिजे. अमेरिकन आणि जे साहित्य सुद्धा जे ते वाचतात ना ते पॉकेट बुक्स आहेत. तिथलं उत्तम दर्जाचं साहित्य किती जण वाचतात हा माझ्यापुढे एक प्रश्नच आहे. तिथलं जे पॉप्युलर संगीत आहे ते इथले लोक मुलं ऐकतात. तिथलं जे पॉप्युलर लिटरेचर आहे ते इथले वाचतात. इथलं इंडियन इंग्लिश वाचतात. ह्यातनं अभिरुची निर्माणच होणार आहे. आणि मग ह्यातनं काय होतं की एका बाजूला आपल्याला एक वाढती वाचकांची संख्या दिसते, पुस्तकांचा खप दिसतो. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसतं की वाचणारा कोणी नाही आहे. समोर आलेल्या माणसाला विद्यार्थ्याला विचारलं तर त्यानं काही वाचलेलं नसतं. वाचलंय म्हणाला तर त्याला काही सांगता येत नाही, शब्द माहिती नाही. म्हणजे आपण काय या बाबतीमध्ये अभिरुचीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यावा हे आपल्याला कळत नाहीये. तर हा एक अशा प्रकारची संभ्रमावस्था ही आज निदान जो प्राध्यापक जागरूकपणे आपल्या विद्यार्थ्यांकडे किंवा आपल्या भोवतालच्या समाज
विकासाकडे, साहित्य निर्मितीकडे बघतो आहे त्याच्यापुढे आहे असं मला वाटतं. शहरी जर वातावरण पाहिलं तर तिथं मराठीचं वाचन हे कमी झालंय असं दिसतं. पण मला असंही एक माझं निरीक्षण आहे की शहरामध्ये इंग्रजी माध्यमामध्ये वाढलेली शिकलेली जी मुलं आहेत ज्यांना त्यांची मातृभाषाही धड येत नाही आणि त्यांना इंग्रजी साहित्यही समजत नाही. आता हे यातनं कुठल्याच प्रकारची अभिरुची निर्माण होत नाही. म्हणजे मी म्हणते निदान इंग्रजी जरी भाषा चांगली येत असेल तरी कुठेतरी एक अभिरुची ही निर्माण होऊ शकते, पण नाही, तेही आपल्याला दिसत नाही. आणि या ठिकाणी मला एक दुर्गा भागवत किंवा आचार्य अत्रे यांनी ही भूमिका मांडली होती की अभिरुची ही तुमच्या संपूर्ण वर्तनामध्ये व्यक्त होणारी गोष्ट आहे. ती फक्त एकाच ठिकाणी नसते. म्हणजे चांगल्या साहित्य वाचणाऱ्याची वाङ्मयीन अभिरुची चांगली आहे आणि इतर त्याचं वर्तन चमत्कारिक आहे. तर हे दुर्गाबाईंच्या एका पुस्तकामध्ये त्याने हे मांडलेलं आहे. हे बरोबर नाही. अभिरुची ही तुमच्या संपूर्ण वर्तनामधनं प्रतिबिंबित होते. मला असंही वाटतं की अभिरुची ही संबंध समाजामधनंच प्रकट होणार. म्हणजे ह्या मनोहरांच्या एक कादंबरीमध्ये एक असं हे आहे की प्रतिभावंत कसा असतो आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की प्रतिभावंत कसा असतो हे तुम्ही मला सांगू नका, हे तुम्ही वातावरणात ठेवा म्हणजे मला ते कळेल. आता हे वातावरणामध्ये ठेवलं जे आहे ते अभिरुची आहे असं मला वाटतं. ही अभिरुची तुमच्या समाजामध्ये असायला लागते, तुमच्या सगळ्या वर्तनामध्ये असायला लागते, तरच ती वाङ्मयाच्या संदर्भात, कलेच्या संदर्भात प्रतिबिंबित होऊ शकते. त्यामुळे तो संपूर्ण समाजाचा गुण आहे आणि म्हणून तो जितका वाढेल तितका वाढणं हे महत्त्वाचं आहे. आणि तो वाढण्यासाठी साहित्य आणि कला हे एकमेव साधन आहे असं निदान मला तरी वाटतं. की वारंवार साहित्याचे, चांगल्या साहित्याचे आणि कलेचे संस्कार हे जर समाजावर होत राहिले तर त्याची अभिरुची, सर्व क्षेत्रातली अभिरुची ही वाढू शकते. साहित्य किंवा कला या काय देतात तर त्या अमूर्त विचार करण्याची क्षमता व्यक्तीला देतात. आणि ही अमूर्त विचार करण्याची जी क्षमता आहे ती व्यक्तीला सर्व प्रकारांवर विचार करायला, सर्व प्रकारच्या विषयांचा विचार करायला शिकवते. ती त्याला अंतर्मुख करते. वाचन प्रक्रिया ही व्यक्तीला अंतर्मुख करते आणि या अंतर्मुखतेतून तो आत्मपरीक्षण करतो, तो सातत्याने स्वतःला सुधारतो. तर ही प्रक्रिया आपल्या समाजामध्ये बंद होत चालली आहे की काय अशी भीती वाटते. पण मला असं वाटतं की इथं ग्रामीण क्षेत्रातनं आलेल्या ज्या व्यक्ती होत्या किंवा राजन गवसकर यांनी इथं जे मांडलं त्यावर मला असं वाटतं की ही फक्त शहरातली परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये किंवा निमशहरी भागामध्ये अजून वाचन संस्कृती किंवा कलेचा आस्वाद घेण्याची संस्कृती ही शिल्लक आहे आणि त्यामुळे एक चांगला समाज हा निर्माण होऊ शकेल. त्या तरुण मुलाच्या संभ्रमावस्थेतून जर तो मुलगा बाहेर पडला तर एक चांगला समाज आपला हा पुन्हा एकदा निर्माण होऊ शकेल अशी एक आशा या ठिकाणी मी व्यक्त करते. मला इथं संधी दिली याबद्दल आणि आपण सर्वांनी इतका उशीर झालेला असताना शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद मॅडम. आपण लेखकाभिरुची आणि वाचकाभिरुची या दोन्हीचे स्वरूप सिनियर आणि ज्युनियरचे आणि शिक्षकेतर बंधू यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने या गोष्टीनं समारोहाचे कार्यक्रमातलं जे प्रास्ताविक आहे ते थोडक्यामध्ये विशद करतो. अभिरुची विविध नियतकालिकामध्ये त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं. मराठवाड्यामध्ये एक चांगले धडाडीचे अभ्यासक म्हणून त्यांचं नाव आहे. स्वामी रामानंद विद्यापीठातल्या मराठी प्राध्यापकांच्या मध्ये एक वजनदार व्यक्तिमत्व म्हणून सरांना ओळखलं जातं. त्यांच्याकडे जवळपास मी 6वा विद्यार्थी त्यांच्याकडे PhD झालेला आहे. 6 विद्यार्थी म्हणून त्यांचे PhD त्यांच्या मार्गदर्शनामध्ये झालेले आहे. आणि संत रामदासांचं साहित्य या विषयावर त्यांची PhD आहे. डॉक्टर शेळके हे संत साहित्याचे जे अभ्यासक आहेत ते त्यांचे मार्गदर्शक होते. आमचे गुरु एवढा लाभून निवड करून ते इथे समारोहाच्या सत्रामध्ये आलेले आहेत. खरं तर सर तुम्हाला काल हे दिवसभराचे 4 सत्र ऐकता आले आहे. तुम्ही तुमच्या प्रशासकीय जबाबदाऱ्यातून वेळ काढून मिळाला आम्हाला तुमचे पण मी आभार मानतो.
भारतीय शिक्षण संस्था कोपरगावचे अध्यक्ष काम सुद्धा आपल्याकडे आलेले आहे आणि आज समारोपीय कार्यक्रमात नियोजित पाहुणे म्हणून होते आहेत. आज मला एवढं सांगावं वाटतं की हे चर्चासत्र अतिशय उत्तम झालं. आयोजन यशस्वी, सगळ्यांनी घडबडीने सहकार्य केलेलं आहे. एक गोष्ट प्रकर्षानं मला सांगावीशी वाटते की या विषयातलं गांभीर्य लक्षात घेऊन जे लोक या चर्चासत्रासाठी आहेत, डॉक्टर दुभाषी मॅडम, खरं तर त्या आज सकाळी 9:30 वाजता मनमंदिरच्या हॉटेलमधून नागपूरला गेल्या आणि नागपूरहून ते स्वतः विमानाचं तिकीट बुक करून आपल्या चर्चासत्रासाठी स्वतःच्या खिशातले 15,000 भूदंड सहन केला. मला फार वाईट वाटलं. मी म्हटलं सकाळी तुम्ही माझ्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांब आला, चर्चासत्र झालं, तुम्ही शेवटच्या सत्राचे अध्यक्ष होते, इतकी चांगली मांडणी केली आणि आज तुम्ही स्वतः खर्च करून जाताय हे मला काही रुचत नाहीये. तर निसंकोचपणे तुमचे सगळे पैसे परत करणं ही माझी जबाबदारी आहे. तुम्ही मला सांगा की टॅक्सीचं आणि विमानाचं भाडं किती. तर ते म्हणाले की तू चंद्रपूर जिल्ह्यात एवढ्या छोट्या गावात इतकं चांगलं चर्चासत्र घेतोय, इतकं चांगलं चर्चासत्र तू घेतलंय, तुझ्या कॉलेजने इतकं चांगलं आयोजन केलंय, मला इकडे येऊन जंगल पाहता आहे, इतकी चांगली निवासाची व्यवस्था पण केली आहे, याच्यापेक्षा काय अधिक हवं आहे मला. पैशाचा विषय येतो कुठे असं त्यांनी मला मेसेज टाकला. ते म्हणजे पैशाबद्दल बोलायचं नाही. करोगल मॅडम स्वतः बडोद्यावरून त्या आल्या. इतका लांबचा प्रवास या वयामध्ये त्यांनी प्रवास करून आपल्या विषयावर, आपल्या या चर्चासत्रावर प्रेम दाखवलं ही फार मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रभरामध्ये त्यांची ओळख आहे. खरं तर करोगल मॅडम फक्त मराठीतच करोगल मॅडमला ओळखल्या जात नाही, तर त्या गुजराती साहित्यामध्ये फार मोठ्या अनुवादक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत. अनेक मराठी कलाकृतींचा गुजरातीमध्ये अनुवाद करून त्यांनी वेगळा ठसा गुजराती साहित्याचा मराठीतून सुद्धा त्यांनी अनुवाद केलेला आहे. एक अनुवादक म्हणून त्यांची ओळख आहे. दुभाषी मॅडमची समीक्षक, एक चांगले अनुवादक म्हणून मराठी भाषेच्या संचालनाचे ते सल्लागार आहेत. इतक्या विविध पदावर काम करत असताना सुद्धा सातत्यानं अध्यापन करत असतात. विद्यार्थ्यांना दररोज जाऊन शिकवणं आणि हे सगळं करत असताना स्वतःला कोंडून घेऊन दररोजचा अनुभव कलाकृतीच्या रूपाने मांडणं, कलाकृतीत अभिव्यक्त करणं, हे जे लेखकाचं कर्तव्य असतं, लेखकाची जी एकंदरीत जी दैनंदिनी असते ती दैनंदिनी सांभाळणे ही अवघड आणि जिकिरीची गोष्ट असते. तर ते करतात. खरं तर लेखक हा विक्षिप्त असतो असं म्हणतात. तो विक्षिप्तपणा गवसरांच्या व्यक्तिमत्वामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये जाणवतो, पण ते मिसळतात. कारण आपल्या चर्चासत्र झाल्यानंतर सुद्धा मी त्यांना विनंती केली की सर तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आला, बीजभाषण झालं, पण सर आमच्या शाळेतल्या मुलांना लेखक कसा असतो हे कसं कळलं. मी तिथल्या मराठीच्या प्राध्यापकांना विनंती केली की तुम्ही गवस सरांना शाळेत द्या आणि लेखक दाखवा मुलांना. तर ते चिमणी हे पाठ 10वीच्या पुस्तकामध्ये आहे गवस सरांचं, असं मला माहीत झालं. आणि गवस सर भारतशाळेमध्ये गेले. माननीय जयंतराव बोरकर सर त्यांना घ्यायला आले होते आणि तिथे सुद्धा जाऊन त्यांनी मुलांच्या समोर एक कार्यक्रम घेतला आणि लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाअंतर्गत भारतशाळेला त्यांची भेट झाली. ही सुद्धा आपल्या शाळेची आणि आपली फार मोठी उपलब्धी मानली पाहिजे. या समारोपीय कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढंच मला सांगावं वाटतं की हळूहळू जी चिंता या नियोजनाच्या मागं, या चर्चासत्राच्या विषय निवडीच्या मागं आपल्याला होती की वाचन कमी होत चाललेलं आहे. मग वाचन करतोय तर आपण नेमकं काय वाचतोय आणि अलीकडे वाचनाची नेमकी अभिरुची कोणती तयार होते आहे. वाचनाचं माध्यम बदलल्यामुळे नक्कीच साहित्याची आणि वाङ्मयाची अभिरुची बदलली, तर मग ती नेमकी कोणती आहे, त्याचे स्तर कोणते आहेत, या अंगाने खरं तर खूप सैद्धांतिक चर्चा व्हायला पाहिजे होती. ती झाली. मी ज्या अभ्यासकांना निमंत्रित केलं होतं ते प्रत्येक सत्रातला एखादा अभ्यासक सोडला तर बाकी सगळ्याच अभ्यासकांनी अगदी निबंध लिहून या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले होते आणि प्रत्येक सत्राचे अध्यक्ष डॉक्टर प्रभाकर देसाई सोडून सगळेच उपस्थित होते. अगदी बडोदा, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक इथून लोक आले. मराठी भाषेवर आपल्या चर्चासत्रावर प्रेम करून ते इथे आलेले. आमचे डॉक्टर तुषार चांदवडकर सर,
माझ्यावर खरं तर फार त्यांनी प्रेम दाखवलं. माझी फार स्तुती पण ते खूप करतायत, पण त्यांच्या स्तुतीमागे कुठलाही हेतू नाही असं मला वाटतं. याचं कारण असं की ते आमचे व्हॉट्सअप मित्र आहेत. मराठी संस्कृती या ग्रुपवर आमच्या व्हॉट्सअपच्या महाराष्ट्रातल्या विविध विद्यापीठाच्या प्राध्यापकांच्या ग्रुपवर नेहमी व्यक्त होत असतात. सकाळ वर्तमानपत्रामध्ये कायम साहित्य समीक्षा आणि वेगवेगळ्या कलाकृतीच्या अंगानं परिचयात्मक लेखन ते करत असतात. वेगवेगळ्या ग्रंथांचं प्रकाशन आणि संपादन सुद्धा ते करत असतात. एवढ्या कमी वेळात 17 वर्षाची सेवा देऊन जवळपास 7 राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन त्यांनी आतापर्यंत त्यांच्या कॉलेजमध्ये घेतलेलं आहे. या आयोजनामध्ये खरं तर मला त्यांचंही मार्गदर्शन होतं. मी चांदवडेकर सरांचा आभार याच्यासाठी मानतो की त्यांनी फार थरारक अनुभव त्यांच्या आयोजनामध्ये त्यांना आला. तर तसा अनुभव माझ्या वाटेला पहिल्यांदाच मी चर्चासत्र आयोजन करतोय आणि असा अनुभव माझ्या वाटेला येऊ नये म्हणून त्यांनी मला काही प्रिकॉशन घ्यायला सांगितलं. आपल्या रिसर्च जर्नीचं जे विशेषतः आपण इंटरनॅशनल जर्नलचं केलं, तिथल्या संपादकाशी बोलून सुद्धा प्रिकॉशन एक काळजी घ्यायला त्यांनी सांगितलं. त्याबद्दल सर तुमचे पण आभार की मी माझ्यासारख्या मोठ्या अभ्यासकांना मुलाला सांभाळून तुम्ही घेतलं. तर या सगळ्या यशस्वी चर्चासत्रा खरं फार यशस्वी चर्चासत्र झालं. मी असं म्हणेन की या चर्चासत्राला जे जे अनुपस्थित होते, जे येऊ शकले नाही किंवा जे जाणीवपूर्वक आले नाही, यांच्यासारखे दुर्दैवी कोणीच नाही असं मला वाटतं. कारण खरं तर इतके लोक तुमच्या भेटीला कधी येणार नाही किंवा तुम्ही सुद्धा कधी जाऊन कोल्हापूरला सरांना भेटणार नाही किंवा बडोद्याला जाऊन भेटणार नाही. ते लोक इतक्या लांबून आतमध्ये येतात, विषयावर बोलतात, फक्त अभ्यास या एका मुद्द्यावर एकत्र येतात. तेव्हा जे लोक आले नाहीत ती त्याची मर्यादा आहे. आयोजनामध्ये आपली कुठलीही कसर आपण सोडलेली नाही, त्याच्यामुळे आपल्या चर्चासत्राला कुठलीही मर्यादा नाही असं आयोजन करून मला खूप आनंद वाटतो. खूप खरं तर भारावलेला क्षण माझ्या जीवनामध्ये या आयोजनाच्या बाबतीमध्ये होता. वेगवेगळे अनुभव आहेत. इतकं समारोपीय प्रसंगाच्या निमित्त मला बोलावं वाटतं. बाकी मी या विषयाच्या अंगानं आणि समकालीन वाचन संस्कृतीच्या अंगानं सरांचंही चिंतन आहे, उत्सुक आहे. एकंदरीत आयोजनाच्या दृष्टीनं सत्रवार जे विषय काम काढले गेले त्या चर्चासत्राच्या दृष्टीनं काही मनोगत डॉक्टर तुषार चांदवडकर सर म्हणतील आणि आपल्यापैकी काही लोकांना जर वाटतं तर त्यांनी मनोगत मांडावं विनंती करतो आणि थांबतो. एक गोष्ट अजून महत्वाची आहे की हे नवीन सगळं जे सभागृह आहे हे उभं करताना खूप घाई झाली. खरं तर सर असं म्हणतात की घर पाहावं बांधून आणि लग्न करावं पाहून. तर ह्या दोन्ही गोष्टीमध्ये तिसरी गोष्ट ऍड करायला पाहिजे की घर पाहावं बांधून, त्यानंतर लग्न करावं पाहून आणि चर्चासत्र आयोजन करावं घेऊन. तर ह्या तिन्ही गोष्टी झाल्या पाखरे सरांच्या बाबतीमध्ये. कारण या महाविद्यालयाचे प्राचार्य असल्यामुळे चर्चासत्राच्या आयोजनाच्या तारखा निश्चित करण्यापासून मी आणि ते आमचा संपर्क चालू होता आणि तारीख निश्चित झाल्यानंतर अचानक सरांच्या कन्येचं लग्न जमलं आणि मग अशी वेळ आली की आता आपण तारीख पुढे ढकलूया. तर खरं तर ती तारीख पुढे ढकलणं याच्यासाठी अवघड होतं. बडोद्याच्या मॅडमची मी तारीख घेतली, गवस सरांची तारीख घेतली, दुभाषी मॅडमची मी तारीख घेतली आणि आता मला सगळ्यांच्या तारखा बदलवणं मला शक्य नव्हतं. त्यामुळे माझ्या आवाक्यात ती गोष्ट नसल्यामुळे मी तारीख बदलवली नाही आणि आयोजनामध्ये मग सरांना कदाचित थोडा त्याचा त्रासही झाला असेल. त्यांना मध्ये मध्ये मी जरा डिस्टर्बही करत होतो. तर सर तुम्ही तिन्ही गोष्टी केल्या. एकीकडे चर्चासत्र आहे म्हणून या ऑडिटोरियमचं फार वेगानं काम करणं, दुसरीकडे लग्नाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडणं आणि लग्न जोडल्यानंतर खरं तर घर भाव बांधून असं आपण म्हणतो. सरांनी तिकडे घरावरही मोठं घर बांधलं आणि अशा सगळ्या याच्यामध्ये माझ्या या आयोजनामुळे सरांना जो मनस्ताप झाला असेल तर त्याबद्दलचा मी दिलगिरी पण जाहीर व्यक्त करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.
अतिशय शांतपणे ते सर्व बघत होते. स्वतः मला हे विशेष वाटतं की आम्हाला भेटायला त्या आदल्या दिवशी त्या हॉटेलला त्या ठिकाणी आले. हे सगळ्यात मोठी गोष्ट होती. कारण असं जेव्हा होतं तेव्हा तिथलं वातावरण पाहुण्यांना कळत जातं. सरांचे मार्गदर्शक आदरणीय प्राचार्य भंडारे सर त्यांचं नाव मी ऐकलं होतं. सरांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला आणि त्याचबरोबर आयोजक मित्र गजानन कोस्तरवाड, सर्व प्राध्यापक बंधू भगिनी, समारोपाला उद्घाटनापासून समारोपापर्यंत असलेला मी एकमेव माणूस. त्याच्यामुळे मला अतिशय आनंद वाटतो, अभिमान वाटतो आणि इतकं संपूर्ण असल्यामुळे मी कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे छाती ठोकपणे सांगू शकतो. कारण मी भैरवी, नांदी ते भैरवी या संपूर्ण सुरांचा प्रवास बघितलेला बघतोय. 7 वेळा चर्चासत्र मी घेतली. माझ्या कॉलेजला 75 वर्ष झाली. मराठी विभागात 2001 ला झालो आणि करत गेलो. त्याच्यातून त्रास खूप झाला. मला कोर्तलावर सर म्हणाले, मी पहिल्या वेळेला म्हटलं सर असेच अनुभव आले. पण अगदी उपेंद्र सर मला म्हटले की माणसं जोडणं, किती माणसं जोडली. सरांना मी म्हटलं तुम्ही सरस्वती महाविद्यालय माझा मित्र आहे मार्तंड कुलकर्णी. हो म्हणे, विश्वदर्शनात PhD केली. मला पुस्तक दिलं होतं आणि ती 2-3दा भेटली. म्हणजे मी अभिमानानं सांगतो या 7 वर्षातील चर्चासत्राचं निष्पन्न काय सेमिनारचं. चांगली माणसं जोडली, त्या निमित्ताने चांगलं वाचलं गेलं. हे बघा, मी या गोष्टीचा नेहमी विचार करतो की किती लोक आहेत याला महत्व नाही. की आहेत, आपण प्रामाणिकपणे काम केलं आणि आपण नाही केलं, आपण थांबून गेलो तर मग कसं होणार. जे करत नाही ते जाऊ दे, पण जे करू पाहणार आहे त्यांनी स्वतः एक नैराश्यता ठेवली तर मग अवघड. त्याच्यातून चांगली विचार, चांगली लोक ही आहेत. मी धक्कादायक अनुभव सांगतो. माझ्याकडे सेमिनार होता गवसरली भाषा. 29 तारखेला सेमिनार, 28 तारखेला मी आयोजनाची धडपड आणि माझी 75 वर्षाची जी आई आहे तिला त्रास सुरू झाला. मला आदल्या दिवशी रजा टाकणं शक्यच नव्हतं. ती मला म्हणाली, म्हटलं आई मी निघतोय. मला म्हणे फक्त सकाळी मला आंघोळ घालून दे. वेळशीर तेव्हा करायची तुम्ही नसेल. ती शिक्षिका होती. तू तुझं काम कर, मला कळत आहे. वाङ्मय प्रकारांची सैद्धांतिक रचना आणि अध्यापन करत ती. तिला मी बाथरूममध्ये नेलं. मला म्हणे दोन्ही पोरीची मोकळी आंघोळ घालतो ना तशी आंघोळ घाल. तिथे आंघोळ घातली, वेळी ती घातली. तिला बिस्किट दिले. मिसेसला म्हटलं आता तू बघ मी निघतो. मी चांदवडला पोहोचलो 70 किलोमीटरवर. तिला त्रास सुरू झाला आणि प्रचंड कळ आली आणि ती मला एकच म्हणाली की मी जाते. संध्याकाळी मी आलो गेलेली होती. अंत्यविधी झाला आणि रात्री 11 वाजता प्राचार्य माझ्याकडे अंत्यविधीचं सगळं आठवून परत आले. प्राचार्य मला म्हणाले, सांगितलं उद्या सगळे लोक येत आहेत, आम्हाला काही कल्पना नाही. उद्याच्या दिवशी तुम्हाला कॉलेजला येऊन सगळं आयोजन करून द्यावं लागेल. आमचे नातेवाईक म्हणाले त्याने खांदे उतरवला नाही. तिच्या त्रास सावरायची 10 वाजेची उद्घाटनाची वेळ. पण मी म्हटलं ती नव्हती. ती जाण्याची वेळ आली तेव्हा तर मी नव्हतो जाता काय. प्राचार्यांना म्हटलं सर बघा तुम्ही ते सायन्स आहे नॅनो टेक्नॉलॉजी. ते म्हणे सर ते जाऊ द्या तुम्ही या. म्हटलं सर सकाळी 7:30ला तुम्ही तुमची गाडी घेऊन या. 7:30ला प्राचार्य आले, उतरलो. नातेवाईक सगळे बघत होते. 10 वाजेला गेलो. तिथं गवत सर, बडवे सर, सुषमा अंबुलारी, कामत सगळी मांडवे होते आमची. आणि माझं भाषण मी केलं. शो इज मस्ट गो ऑन. आणि मग उस्मानाबादच्या ओळी, खेद नाही, खंत नाही, पूर्तीसाठी प्रवास असतो, केव्हा तरी विटण्यासाठी काळजामधला श्वास असतो. आणि ती गेली, कार्यक्रम आवरला, लोकांनी काय हे केलं ते कौतुक म्हणू द्या. मी त्या क्षणी निर्णय घेतला की ज्या वेळेला मी नियोजन करत होतो त्यावेळी कॉलेजला होतो ना,
तिथं मी 12वा 13वा ते कडू लाडू आणि ते पुस्तकं गीता भागवत ते काही वाटलं नाही. त्याचे जो 20,000 रुपयापैकी 10,000 रुपयाची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं कॉलेजला भेट दिली. 10,000 आईच्या नावाने कपाट दिलं आणि 10 केस नंतरच्या सेमिनारला जेव्हा आली तेव्हा त्यांनी या गोष्टीने ॲप्रिशिएट केलं. ते म्हणाले की आगरकरांनी मांडलेल्या विचारांच्या काळामध्ये आपण पुढे निघतोय. मी ते केलं नाही नव्हतं आणि टीका केली, पण मी एवढं केलं की मला एक गोष्ट कळाली की आपण आपल्या कामाशी प्रकरणा केली नाही, प्रामाणिक राहिलो तर मी काय सांगितलं की 17 वर्षात 7 सेमिनारमध्ये मी खूप चांगले सुद्धा अनुभव घेतले. त्याच्यामुळे मी हा सगळा भाग काही म्हणत नाही. सर तुम्ही आता मधल्या काळात तुमच्या विषयाकडे व्याख्यानाकडे व्हा, परत चांगला आयोजन ह्याच प्रकारचं आयोजन करा. आपण खचू नये. आपण खचलो, निराश झालो, या लोकांनी किती चांगली साथ दिली. मी बोलकर सरांना बोललो की सगळी मंडळी सकाळपासून आम्हाला घ्यायला आली, हॉटेलवर व्यवस्था, इथे आणण्याची व्यवस्था, इथली व्यवस्था कुठंही कमी नव्हती. खरंच वाईट वाटलं की आपण आता जातोय, पण एक समाधान मिळालं की नवरगावाला आपली चांगली माणसं जोडली. आमचे उपेंद्र सर मला म्हणाले की तुम्ही नवरगावला नाही आला, तसं पुढच्या वेळेस उद्या मी भेटायला आहे. हा जो सगळा भाग आहे तो खूप महत्वाचा असो. राहिला प्रश्न गजानन कीर्तनवारांचा, मी कौतुक वगैरे नाही, खरंच ते आम्ही व्हॉट्सअपवर काही विचार आमचे जुळले. माझे सत्रात ते बोलले, ते म्हटले सर तुम्हाला यावं लागेल. आणि महत्वाचं मी रात्री त्यांच्या घरी गेल्यानंतर PhDचा थिसिस पाहिला आणि त्याच्यातला त्यांनी घेतलेला विषय इतका आव्हानात्मक आहे. भाषा विज्ञानाच्या अंगाने त्यांनी त्या परिसरातील बोलींचा या अलीकडे PhD मध्ये सरळ चोऱ्या काय म्हणतात, जाड पाऊण वापरायचा आणि सुरुवातीची प्रकरण पानाळ लावायची, मूळ विषयाला ती एखादं प्रकरण द्यायचं आणि तो गाईडलाईन मॅनेज, तो रेफरी मॅनेज, ती व्हायवा मॅनेज आणि सगळं मॅनेज करून इतकी वाईट परिस्थिती आहे. आम्ही आमच्या सगळ्या पापाला आणि लोकसमाजाला टीकेला कारणीभूत झालो. म्हणून प्राध्यापकांचा संप झाला, जर समाज पाठीशी आला की तुम्ही 1.5 लाख रुपये पगार देतात आणि तुम्ही या प्रकारचे म्हणतात, कसं समाज तुमच्या पाठीशी राहील. म्हणून आता साखरवेदनासाठी रस्त्यावर जर आलो ना, कुणीच आपल्या पाठीशी राहणार नाही. आपण आता मुद्देम आपण केलं नाही. मी थोडं स्पष्ट यासाठी म्हणतो की कोतलवारांचं वय लक्षात घेता त्यांनी केलेलं काम. म्हणून ते मला म्हणाले कौतुक म्हणजे काय हो, ज्या व्यक्तीला उभं करणं, तो एक कमी वयाचा चांगला मित्र करून पाहतोय आणि त्याच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे. माझ्या पाठीशी कुणीतरी होतं ना, माझ्या पाठीशी सतीश बडवेंसारखा माणूस उभा राहिला. गवत सर होते आमच्या त्या भागामध्ये, दिलीप ढोंगे, चांगली माणसं राहत गेली आणि हा प्रवास जात गेला. राहिला प्रश्न पुस्तकाचा, एक मी प्रस्ताव मांडतो कोतलवार सर, आचार्य सर इथून पुढे जे मी करतोय की जे बुके आहे, आपण पर्यावरणाचा विचार करतो, बुके टाळून द्यायची, एकच पुस्तक द्यायचं आणि स्मृतिचिन्ह असेल तर आम्ही आता सर्रासपणे पुस्तकं पॅक करून देतो. चांगली पुस्तकं एकदा आणून ठेवतो आणि पुस्तकं घ्यायची, पॅक करायची. सप्रेम डॉक्टर आनंद भंडारे, सप्रेम गजानन कोतलवार, हे पुस्तक चांगलं द्यायचं. हे बुकेना नेलं जात, ते पडून राहतं, कुठेतरी चांगली झाडावरची पानं तोडून आपण द्यायची. ती काही मुली सुद्धा जाते ना, आतापर्यंत ते जाते, घरी तर नाही जात, आतापर्यंत ते जाते. त्याच्याविषयी पुस्तक वाचन संस्कृतीची सुरुवात आपण छोट्या छोट्या प्रयत्नातून करता येऊ शकते. आणि शब्दाश्वीची कविता सुंदर आहे. किताबें कुछ कहना चाहती है, तुम्हारे पास रहना चाहती है, किताबें करती है बातें बीते जमाने की, दुनिया की, इंसानों की, आज की, कल की, एक एक पल की. पुस्तकांसारखा चांगल्या मित्राने पुस्तक आपल्या जीवनात मोठा बदल घडवतात. ती कधी दगापटका करीत नाही, ती कुठे बोलत नाही, त्यांना नसतो कोणताही अहंकार, ती सदैव असतात नम्र. पुस्तकांनी जगातील सारी मोठी माणसं घडवली. पु ल देशपांडे पुण्याला एक मुलगी आजारी होती, कॅन्सर झाला होता, 9वीची चिमुरडी होती ती आणि तिला त्रास सुरू झाला, मृत्यू जवळ लागला. ती बाबांना म्हणाली, मुलांची पुस्तकं शेवटच्या क्षणात मला खूप सूट देऊन गेली, तुम्ही करता? मुलांना मला भेटायची इच्छा आहे. तो बाप त्याला शोधत फिरत गेला रुपालीला, शिवाजीनगरला. मुलांना भेटतात, म्हणाला माझी मुलगी संजय हॉस्पिटलला मृत्यूशी झुंज देते, मृत्यू तिच्या जवळ आलेला आहे, तिच्या शेवटच्या क्षणांमध्ये तुमच्या पुस्तकाने तिला आनंद दिला, तुम्ही तिला भेटायला येता? मुलं म्हणाले निघतो. गाडी निघाली, संजय तिला आली.
तुला भेटले त्या पूर्वीजवळ आले, म्हणाले बेटा तुला माझी पुस्तकं आवडली. ती म्हणाली मुलांना खूप आवडली. शेवटच्या क्षणी ज्या कॅन्सर त्या केमोथेरपीची इंजेक्शन दिली जात होती, केस झडत होती, अंगाचा दहा होत होता, त्यावेळेला तुमची पुस्तकच मला सुख देत होती. त्या शेवटच्या क्षणांमध्ये मला तुमच्या पुस्तकांनी प्रचंड सुख दिलं. पुढचा जन्म मला माहीत नाही, पण तो मिळाला तर तुमची पुस्तकं तुमची भेट मागली. फुलांचे डोळे भरून आले. सुनीताबाईंनी फुलांचा हात धरला, कारण फुलांना असंही लागलं होतं. फुलं निघताना एवढंच म्हणाले की मला साहित्य अकादमी किंवा मला ज्ञानपीठ याच्यापेक्षा सर्वात आनंद या मुलीनं दिला. तिच्या अंतिम क्षणी माझ्या पुस्तकांनी तिला सुख दिलं. वीणा कार्बरसारख्या बाईला रस्त्यावर एक पुस्तक सापडतं, निग्रो शास्त्रज्ञ, आणि त्याच्या जीवनावर ती बाई लिहून काढते. एक होता कार्बर की ज्याच्या आवृत्त्यावर आवृत्त्या निघतात. तो कार्बर की ज्याला या समाज व्यवस्थेतून खूप फेकला गेलेला होता, पण त्याला हृदयाने उभारी लागली आणि निग्रोंच्या आयुष्यात नंदनवन फुलवलं. तो एक शास्त्रज्ञ एक होता कार्बरमधून आपल्याला दिसतो. तर वाचनातून आजच्या लोकांना मार्गदर्शन आणि स्फूर्तिदायक ठरतील अशी काही पुस्तकं आहेत. काळ प्रकृती आणि नियती यांच्या अपेक्षेने विभिन्न विधाके आणि प्रसंगी विभाज्य वाटणारे अनेक व्यक्तिमत्व पुस्तकातून भेटतात. मी तुम्हाला बोललो नितीन रिंडे याचं लीळा पुस्तकांचे अतिशय सुंदर पुस्तक आहे, अतिशय गाजत आहे ते पुस्तकांवरील पुस्तक. तर त्याच्यामध्ये मला नवल वाटलं हिटलर पुस्तकांचा चाहता होता, प्रचंड प्रेम करायचं. तर ही पुस्तकं तुम्ही माणसं भेटतात. आपण त्यांच्या जीवनातल्या पुस्तकातून पाहिलं की लीग स्तंभावर असणाऱ्या अनेक युक्ती आपल्या प्रकारामुळे उठून दिसणाऱ्या असल्याचे लक्षात येते. वाचनातून येणारी भविष्यता आपल्याला अनेक विषयात पारंगत करते. अनेक उत्तम साहित्य कृतीतून जीवनविषयी दृष्टिकोन कळतो. आपले विचार प्रगल्भ होतात. आपण आपली अभिव्यक्ती कौशल्याने तयार होतात. उदाहरणे संदर्भ तयार होतात. याच्यातून येणारी श्रीमंती काय सांगते. आपल्याला अनेक गोष्टींबद्दल जिज्ञासा असते. प्रत्येक गोष्ट अनुभवातून मिळेल असं नाही, तर वाचनाने आपली जिज्ञासा पूर्ण होते. वाचनाचा आनंद मिळू शकत असताना आपण वाचनापासून दूर पळतोय. वाचन संस्कृती लोप पावते. मग असं चर्चा होते. गुलजार आपल्या एका सुंदर कवितेची तक्रार. गुलजार म्हणजे हिंदी साहित्याला मराठी चित्रपट सृष्टीला पडलेला अप्रतिम स्वप्न. गुलजारला ऐकणं म्हणजे या जन्मातला एक आनंद आहे. गुलजारांना त्यांच्या स्मरण प्रतिष्ठाने कार्यक्रमांना